नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी शिकणार आहोत. रेसिपीचं नाव आहे लवंग मिऱ्याचे वांगे. तर साहित्य तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर चला आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. लवंग मिऱ्याची भाजी करणार आहोत. तर लवंग मिऱ्याच्या भाजीसाठी आपण 4 वांगी घेतलेले आहेत इथे. तर चला आपण त्यांना कापून घेऊया. मध्यम आकाराने आपण कापून घेऊया. तुम्हाला जशा फोडी पाहिजे तशा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. पण शक्यतो जास्त मोठाही नाही आणि जास्त छोट्या पण नाही करायच्या. शक्यतो कोवळेच वांगे घ्यायचे, जास्त मोठे पण नाही घ्यायचे आणि जास्त छोटे पण नाही घ्यायचे. जास्त छोटे जर वांगे घेतले तर ते कडू लागतात, त्याच्यामुळे मग ते घ्यायचे नाही. तुम्हाला जर एखादा बटाटा आवडत असेल तर बटाटा घातला तरी चालेल, त्याने चव छान येते. पण मी आता फक्त वांगेच करते. चला तर आता आपण लवंग मिऱ्याची भाजी करायला घेऊया. त्यासाठी मी गॅस चालू करून घेते. कढई आपल्याला चांगली तापून द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचे. तुमच्या अंदाजाने तुम्ही 2-3 चमचे तेल टाकून घेऊ शकता. तेल चांगलं तापून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लवंग मिऱ्याच्या वांग्याची फोडणी करून घ्यायची. आपलं तेल आता मस्तपैकी तापलं आहे, कडकडीत तापलं आहे. त्यासाठी आपण आता त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. 1 चमचा मोहरी टाकायची. गॅस कमी करून घेते मी. 1 चमचा जिरे टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची. आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आपल्याला इथे. त्यानंतर आपण आता 2-3 पाकळ्या लसणाचे टाकणार आहोत इथे. मस्त फोडणी आपण तयार करून घेऊया इथे. आता आपण तेलामध्ये वांगं टाकून घेऊया. फक्त मिरची नंतर टाकणार आहे. वांगं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. तेलामध्ये आपण मस्त शिजवून घेणार आहोत. आपण आता त्यातमध्ये थोडंसं मीठ टाकूया. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, कमी जास्त. शक्यतो तुम्हाला तरी मीठ कमीच घालायचं आहे. कमी टाकलं तर वरून टाकता येतं, पण जर जास्त झालं तर ते कमी करता येत नाही. त्यासाठी आम्ही आता कमीच टाकलेले. हे आता तेलामध्ये मस्त आपण शिजवून देऊया 2 मिनटं. गॅस फुल केलेला आहे मी ते. आपलं वांग मस्तपैकी तेलात परतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे लाल तिखट टाकून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घेऊ शकता. कमी जास्त तिखट करू शकता तुम्ही. शक्यतो कमीच घालायचं आहे. जास्त मिरची टाकल्याने पूर्ण मिरचीची चव लागते मग वांग्याला. दोन मिनटं आपण असंच परतून घेऊ याच्यामध्ये. बघू शकता आपलं वांग मस्त तेलामध्ये परतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कोमट पाणी टाकून घेऊया. जास्तीचं पाणी आता आपल्याला इथे टाकायचं नाही आहे. आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊया. त्याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण शिजत ठेवूया.
वांग्याच्या भाजीवरती आता आपण झाकण ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनिटासाठी आपण त्याला मंद आचेवर शिजवून घेऊया. बघूया आता आपली वांग्याची भाजी उकळली आहे की नाही. हे बघा मस्तपैकी उकळत आहे. तरी पण किती छान आलेले आहे बघा. 5 मिनिटं आपण याला आणखी असंच शिजवून घेऊया मोठ्या गॅसवरती. जास्त मोठे वांगे घेतले की त्यात बिया खूप असतात, त्याच्यामुळे शक्यतो कोवळेच वांगे घ्यायचे. मीडियम आकाराची मी इथे 4 वांगे घेतलेली आहे. परत 2 मिनिटासाठी आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. वांग्याची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, 5-6 मिरे घेतलेले आहे, हिंग घेतलेला आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे आणि ही अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्यांची मी सालं काढलेली नाही आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर काढून घ्या, नसतील आवडत तर चालेल, तसं याने पण टेस्ट छान येते. आणि इथे मी 2 चमचे धणे घेतलेले आहे. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे सगळं काही टाकून घेऊया. एकत्रच बारीक करायचे आपल्याला हे सगळं. धणे भाजून वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे, कच्चेच आपल्याला इथे धणे घ्यायचे. शेंगदाणे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि 1 चमचा जिरे इथे टाकून घेऊया. आणि आता हे वाटण आपण तयार करून घेऊया. वांगं इथे आता आपलं मस्त शिजत आलेलं आहे. आपण ते किती शिजले ते बघून घेऊया. बोटाच्या साईने आपण बघूया शिजले की नाही. हे बघा आपलं वांगं मस्त असं शिजलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं कोमट पाणी टाकणार आहे. तुम्हाला जेवढं पातळ घट्ट कमी लागत असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. 2 मिनिटासाठी परत आपण झाकण ठेवूया. आपलं वांगं आता इथे पूर्णपणे शिजलंय की नाही ते आपण बघून घेऊया. त्याच्यासाठी आपण झाकण काढून घेऊया. इथे वांग्याचे देठ शिजले का आपण बघून घेऊया. हे बघा वांग्याचे देठ सुद्धा शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये यात आपण आता शेंगदाण्याची पेस्ट करून घेऊया. आपण जी शेंगदाण्याची, धण्याची आणि खोबऱ्याची जी पेस्ट घेतली होती ती टाकून घेऊया आता याच्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं चांगलं धुवून घेऊया. पाच मिनिटं आपण याला असंच उकळून देणार आहोत, जेणेकरून आपल्या याचा भाजीचा कच्चेपणा निघून जाईल. मसाल्याचं वाटण, शेंगदाण्याचं वाटण याच्यामध्ये घातल्यावर याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं तर आपली तरी सगळी निघून जाईल. त्यासाठी आता मी इथे झाकण ठेवत नाही आहे. तर चला आपण आता उकळी येण्याची वाट बघूया. बघू शकता तुम्ही आपल्या वांग्याच्या भाजीला अशी मस्त उकळी आलेली आहे. 5-6 सेकंद आपण असंच उकळून देणार आहोत आपण. त्यासाठी आता आपण बाजरीच्या भाकरीची तयारी करूया. तुम्हाला पोळी आवडत असेल तर पोळीबरोबरही छान लागतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर त्याच्यापेक्षाही सुंदर लागतं. तर मी एक बाजरीची भाकरी मी करून घेते. तर आपण बाजरीची भाकरी करून घेऊ. बाजरीच्या भाकरी करण्यासाठी मी इथे ताटामध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ते आपण आता मस्त मळून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून. एकदमही आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर आपले पीठ पातळ होऊन जाईल. शक्यतो जर बाजरीचं पीठ जर जास्त आणलेलं असेल तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे बाजरीचं पीठ कडू होत नाही. बाजरीचं पीठ जास्त दिवस वरती राहिलं की ते कडू होतं. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं की ते छान राहत असतं, जास्त दिवस टिकतं पण.
ही लवंग मिऱ्याची रेसिपी माझ्या आईची आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल भाजीचं नाव लवंग मिरे आहे, पण त्याच्यामध्ये लवंग आपण टाकलेलं नाही आहे. त्या भाजीचंच नाव फक्त लवंग मिरे आहे असं. त्याच्यामध्ये आपण मिरे, खोबरे, धने टाकलेले आहे, शेंगदाणे, लसूण पाकळ्या, हिंग, जिरे वाटणामध्ये आपण टाकलेलं आहे. बाजरीचं पीठ आपण इथे असं चांगलं मळून घेणार आहोत. चांगलं पीठ मळलं की आपली बाजरीची भाकरी पण छान होते, पापुद्रा त्याला मस्त येतो. हे बघा, आता इथं आपलं बाजरीचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भाकरी तयार करायला घेऊया. हे बघा, बाजरीच्या भाकरीचं पीठ मळेपर्यंत आपल्या भाजीला मस्त इथे तरी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बाजरीची भाकर करण्यासाठी आता आपण तवा गॅसवरती तापायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. चला तर आपण आता भाकरीला सुरुवात करूया. बाजरीच्या पिठामधून आता आपण एक छोटासा गोळा घेऊया. तो असा मस्त असा मळून घेऊया. गोल असा 2 हातांच्या मध्ये घेऊन आपण गोल गोल करून घेऊया त्याला, म्हणजे जेणेकरून आपली बाजरीची भाकरी कडेने फाटणार नाही. हे बघा, हे पद्धत तुम्हाला जेवढी भाकरी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा अंदाज घेऊन पिठाचा गोळा घेऊ शकता. तर चला आपण बाजरीची भाकरी थापूया. भाकरी जर आपल्या हाताला चिटकत असेल तर आपण हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं मध्ये मध्ये. अशी कडेने मस्त अशी थापून घेऊया बाजरीची भाकरी. हे बघा, अशी आपली बाजरीची भाकरी तयार करून झालेली आहे. आपण तिला आता तव्यावरती टाकूया. भाकरीला आपण थोडेसे पाणी लावून घेऊया. हे लावलेलं पाणी सुकलं की आपण लगेच भाकरी उलटून घेणार आहोत. बाजरीची भाकरी आता आपण उलटून घेऊया. त्यासाठी आपण कडेकडेने त्याच्या खाली उन्हातली घालूया. ते भाकरीवरचं जे पाणी आहे ते सुकलं तरच आपण त्याला उलटायचे, तोपर्यंत आपण उलटायचे नाही. हे बघा, आता याला मागच्या बाजूने आपण पूर्णपणे भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण याला मोठ्या गॅसवरती भाजून घेऊया. आपली बाजरीची भाकरी आता खालच्या बाजूने भाजली आहे की नाही ते आपण बघून घेऊया. हे बघा, कडेकडे अजून थोडीशी राहिली आहे. तोपर्यंत आपण याला आणखी भाजून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा आहे भाकरी करताना. शक्यतो खालची बाजू आपण मोठ्या गॅसवरतीच भाजून घेणार आहोत. आपली भाकरी आता खालच्या बाजूने पूर्णपणे भाजलेली आहे. आपण तिला आता गॅसवरती भाजून घेऊया. हे बघा, कडेकडेने असं कच्चं राहिलेलं आहे ते आपण कडेने असं भाजून घेऊया मस्त. आपली बाजरीची भाकरी आता इथं मस्तपैकी खरपूसाची भाजून तयार झालेली आहे. काही बाजू मी खालच्या बाजूने गॅसवर भाजली, पण गॅसवरती जास्त भाजलेलं चांगलं नसतं, म्हणून मी गॅसवरती आता मागच्या बाजूने पुढच्या बाजूने मस्त अशी भाजून घेतलेली आहे. अशा प्रकारे आता आपली वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार करून झाली आहे. आपण आता ती सर्विंग प्लेटमध्ये काढूया. अशा प्रकारे आता आपली वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तयार करून झालेली आहे. आपण ती आता सर्विंग प्लेटमध्ये काढूया. मस्त अशी तरी आलेली बघा आपल्या भाजीला. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ही रेसिपी एकदम छान लागते वांग्याची भाजी. बाजरीची भाकरी घेऊया आता आपण याच्यामध्ये.
हिरव्या चटणीचा ठेचा घेणार आहोत आपण. चटणीमध्ये आपण आता थोडंसं तेल घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली लवंग मिरची भाजी, बाजरीच्या भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, झणझणीत असा ठेचा आहे. अशी आपली प्लेट तयार झालेली आहे जेवणासाठी. तर आपली व्हिडिओची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलचं नाव आहे सफर जिंदगी का. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.